वेलकम टू रश्मीज रसोई। आपण नेहमीच पालक पनीरची भाजी किंवा पालकची भजी खात असतो, पण आज पावसाळा स्पेशल डिफरंट म्हणून मी तुम्हाला आज पालक पनीर पकोडा आणि त्याच्यासाठी स्पेशल डिप अशी रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। पालक पनीर भजी किंवा पालक पनीर पकोडा बनवण्यासाठी हे बघा मोठी मोठी पानं मी पालकची काढून घेतली आहेत। 200 ग्राम आपण पनीर यूज करणार आहोत। वाटीभर किंवा 200 ग्राम बेसन किंवा चण्याचं पीठ, तळायसाठी तेल, बेसन मध्ये 2 टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ ऍड करणार आहोत, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ। नंतर ह्याच्यासाठी आपण खास एक डिप तयार करणार आहोत। त्यासाठी हा पालक मी थोडासा ब्लांच करून घेतलाय आणि नंतर चाट मसाला, साखर अर्धा चमचा, पुदिन्याची पानं, एक हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि आल्याचा तुकडा, लिंब घेतलाय, मूठभर कोथिंबीर, हा पनीरचा एक छोटासा पीस आणि नंतर भजीसाठी आपण हे टूथपिक यूज करणार आहोत। पालक पकोडा किंवा पालक भजीच्या डिप साठी आपण सर्वात आधी हा पालक घेतलाय। मी अगदी मूठभर पालक बॉईल करून नंतर थंड पाण्यात घातलेला, त्यालाच ब्लांचिंग असं म्हणतात, तो पालक आपण ब्लांच करून घेतलाय। नंतर एक छोटा पीस पनीरचा यूज करणार आहोत, लसूण आणि आलं घेतलंय, हिरवी मिरची मी एकच यूज करणार आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तिखटीप्रमाणे तुम्ही यूज करू शकता। ही पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, हाफ लेमन ह्याच्यातच आपण स्क्वीज करून घेणार आहोत। नंतर ह्याच्यात अर्धा चमचा साखर, थोडंसं चवीप्रमाणे मीठ, चाट मसाला आणि आता ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। हे बघा पालक पकोड्यासाठी आपलं हे डिप रेडी झालंय। तुम्ही बघितलंच असेल, जेवढे व्हिडिओ मी भजीचे किंवा पकोड्यांचे टाकलेत सगळ्या ह्याच्यात एक वेगवेगळं त्याची स्पेशलिटी डिप तयार केलंय। तसंच ह्या पालक पकोड्यांबरोबर हे स्पेशल डिप आहे, तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा। आता आपण लगेचच पालक पकोड्यांची तयारी करूया। सर्वात आधी हा आपण पनीर घेतलाय, त्याला कट करून घ्यायचंय। पनीरचे क्यूब्स आहेत ते पालकचे पानं लहान मोठी किती साईजची आहेत त्याच्यावर डिपेंड करते। मी माझ्या अंदाजाने हा कट करून घेते, तुम्ही पण जेव्हा घरी बनवाल तेव्हा तुम्ही पालकची पानं बघून मग त्या अंदाजानेच कट करून घ्या। हे बघा हे क्यूब्स आपण कट करून घेतलेत आणि ह्याच्यावर मी थोडंही मीठ किंवा काही स्प्रिंकल नाही करणार, कारण का सर्वांनाच माहिती आहे पनीरला लगेचच पाणी सुटते। हे साईडलाच आपण ठेवूया आणि आता तुम्हाला मी ह्याचे पकोडे कसे बनवायचे म्हणजे पालकचे खास ते दाखवते। हे बघा सर्व पालक मी धुवून असं ह्या चाळणीत ठेवलं, म्हणजे जे पण पाणी असेल ते निघून जाईल। आता एक आपण ह्या पालकचं पान घेणार आहोत, ह्याचं देठ आहे ना हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला असं। नंतर ह्याला असं पाठी ठेवायचं, थोडं हाताने प्रेस करायचं, म्हणजे जर जाडी दांडी असेल ह्याची तर। नंतर हा एक क्यूब घ्यायचा आहे आपल्याला, व्यवस्थित ह्याला फोल्ड करून घ्यायचंय। जेवढं आपल्याला व्यवस्थित त्याला असं फोल्ड करता येईल ना तेवढं आपल्याला त्याला फोल्ड करून घ्यायचंय। हे बघा ही जी बाजू आपण फोल्ड केली आहे ना सर्वात लास्ट, तिकडनं आपण ह्याला टूथपिकनी असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे ही अशी तयार होते। अशाच पद्धतीने सर्व हे भजी मी तयार करून घेते, म्हणजे ह्याच्यात पालक स्टफ करून अशा पद्धतीने एक एक करून सर्व पनीर मी ह्या पालक मध्ये व्यवस्थित स्टफ करून घेते। हे बघा एक एक करून 10 पकोडे हे असे मी तयार करून घेतलेत। आता आपण बेसन पीठचं बॅटर तयार करूया। बेसनचं बॅटर बनवण्यासाठी आपण हे 200 ग्राम चण्याचं पीठ घेतलंय आणि लक्षात ठेवा कधी पण चण्याचं पीठ यूज करतो तेव्हा चाळूनच घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात लम्स नाही तयार होत। नंतर हे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, तांदळाच्या पिठाने त्याची वरची कवरिंग आहे ना थोडीशी क्रिस्पी बनते। चवीप्रमाणे मीठ, हळद, थोडंसं हिंग,
पाव चमचा एवढं हिंग घेते मी, कारण का बेसनचं पीठ पचायला थोडं जड असतं, म्हणून हिंग आवर्जून यूज करा। मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करून यात आपण पाणी ऍड करणार आहोत। लक्षात ठेवा, पाणी ऍड करताना कधी एकत्र पाणी ऍड करायचं नाही, थोडं थोडं करूनच बेसनच्या पिठामध्ये हे बॅटर तयार करताना आपण पाणी ऍड करतो। हे तयार करेपर्यंत एका बाजूला मी तेल देखील गरम करत ठेवले। हे बघा, बेसनचं बॅटर आपण तयार करून घेतलंय आणि अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी असं छान फेटून घ्यायचंय, म्हणजे ते थोडं हलकं बनते। त्याची कन्सिस्टन्सी बघा, आपण जशी बटाट्याच्या भजीला करतो ना बॅटर, सेम तसंच केलंय आपण हे। आता लगेचच पकोडे बनवायला सुरुवात करूया। हे बघा, गॅसवर आपण तेल गरम करत ठेवलंय। आता हा एक पकोडा घ्यायचा आहे। व्यवस्थित ह्या चण्याच्या पिठात आपल्याला ह्याला घोळवून घ्यायचंय आणि थोडं असंच पकडून ठेवायचंय, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं चण्याचं पीठ असेल त्याचं बॅटर खाली निघून जाईल। आणि आता एक एक करून ही भजी आपण ह्या तेलात सोडणार आहोत। सेम हे बघा, एक एक करून 4 ते 5 भजी आपण तेलात सोडली आहे। आता ही व्यवस्थित फ्राय करून घेऊया मीडियम फ्लेमवर। 1 मिनिटभर झाले। आता ह्याला आपण थोडं हलवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता पनीरमध्ये थोडं पाण्याचा अंश असतो, त्यामुळे थोडं ते पाण्याचा आपल्याला आवाज येतो, पण ते व्यवस्थित फ्राय केलं आपण का ते फ्राय होतात। अगदी नाजूकपणे ह्याला आपण फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, 2 ते 3 मिनिटं झाली आहेत। मीडियम फ्लेमवरच ही भजी आपण व्यवस्थित फ्राय करू होतो। आता ही भजी आपण काढून घेऊया। गॅसची फ्लेम मी आता हाय केली आहे आणि हाय फ्लेमवर अगदी अर्ध्या मिनिटासाठी तरी त्याला उलटपालट केलंय, कारण का तुम्हाला माहिती आहे तळलेल्या वस्तू तेलातनं काढताना कधी गॅसची फ्लेम आपल्याला हायच करायची असते आणि मगच ते काढायचं असतं, तरच ते ऑइली बनत नाही। तेल व्यवस्थित आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि आता ही भजी आपण ह्याच्यात काढून घेतोय। हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा रेडी झालेला पालक पनीर पकोडा दिसतोय। ही उरलेली भजी पण मी तेलातनं अशीच काढून घेते आणि नंतर उरलेली भजी आपण पुन्हा फ्राय करून घेऊया तेलात। हे बघा, थोडे थोडे करून सर्व आपले हे पालक पनीर पकोडे फ्राय करून झालेत। आता हे या प्लेटमध्ये मी काढून घेते आणि एका सर्विंग प्लेटमध्ये आपण हे सर्व करून घेणार आहोत। सुंदर असे क्रिस्पी वरून आणि आतून सॉफ्ट असे आपले हे पालक पकोडे रेडी झालेत। हे आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। जर घरात मुलांसाठी खास पार्टी असेल किंवा कोण स्पेशल गेस्ट येणार असतील तेव्हा देखील तुम्ही हे पकोडे बनवू शकता। तुम्हाला पण जर मी बनवलेले हे पालक पकोड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे पालक पनीर पकोडा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे पालक पकोडा कसे झालेत ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पालक पनीर पकोड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।